मंडळी, नमस्कार. माझ्यासोबत आहे रोशन भजनकर, ज्याने बिग बॉस मराठी 6 हा सीझन गाजवला. अ, रोशन, कसा आहेस? मी ठीक आहे, मस्त आहे. बरं. बिग बॉस मराठीच्या घरातून तुझं एविक्शन खरंच अनएक्सपेक्टेड होतं. पण हं. घरातून बाहेर आल्यावर तुला कसं वाटतंय? आता हे गेला आठवडा तू फॅमिलीसोबत घालवलास, कसं वाटतंय तुला? म्हणजे 50 दिवस तो भारी गेले होते सगळे. आता फॅमिलीच्या पासून एवढ्या दूर कधी नव्हतं गेलो. हं. पण फर्स्ट टाईम एवढ्या दूर गेलो होतो आणि 50 दिवस काढले. ते गेम गेम खेळत होतो. मी त्याच्यानंतर घरची पण आठवण येत जाय काय माझी पोरगी कशी म्हणजे हं. रात्री माझ्याशिवाय झोपली नाही. तर ते कशी झोपत असेल बाई रात्रभर जागत असं. हेच काळजी नाही माणसाला. पण नंतर बाहेर आले की बस भेटलो तिले. तर हं. एकदम बढिया वाटलं. ओके. तू जेव्हा आत गेलास, तेव्हा आमच्यातील एक सामान्य माणूस या सेलिब्रिटींच्या गोतावळ्यात गेलाय अशी अनेकांची भावना होती. पण हं. तुला अखेरपर्यंत सपोर्ट करणारे पण अनेक जण आहेत. त्यांचा फॅन बेस खूप मोठा आहे. पण तू एलिमिनेट झालास ह्याचंही दुःख अनेकांना झालं. तर याबद्दल काय वाटतं? तुझं एलिमिनेशन तुला एक्स्पेक्टेड होतं का? तुला अपेक्षित होतं का? की तुझ्यासाठी पण अनएक्सपेक्टेड होतं? तुझ्या काय भावना आहेत? मला असं वाटते मी पहिल्या हप्त्यापासून जेव्हा घरात गेलो होतो आणि 7 आठवडे राहिलो म्हणजे 50 दिवस. हं. तर बाहेरचं काहीच नव्हतं बघ. बाहेर काय चालू आहे म्हणजे काय दिसत आहे काय नाही. वोटिंगच्या बऱ्याच काहीच समजलं नव्हतं मला. हं. आणि ज्यावेळेस मी 6व्या आठवड्यात मी हे होतो नॉमिनेट होतो त्यावेळेस मी डेंजर झोनमध्ये आलो होतो. तर हं. असं वाटते त्यानंतर 7व्या आठवड्यात अजून डेंजर झोनमध्ये शाळेत मी पोहोचू शकतो म्हटलं. कारण की वोटिंगचे आहे ना असं वाटलं म्हणजे वोटिंग कमी असेल म्हटलं. हं, हं. नंतर बाहेरून पाहिलं तर मी एकदम हपचक होतो. कारण की एवढं मला पहिल्या आठवड्यापासून तर 7 आठवड्यापर्यंत नंबर 1 वोटिंगमध्ये मी होतो म्हणे. आणि मी खरंच पाहिलं तेव्हा तर वोटिंगमध्ये मीच होतो. पण नंतर मी विचार आला हे कसं काय झालं पाहिजे म्हणजे कोणत्या कारणानं काढलं? लोकं तर म्हणजे वोटिंगवर पाहायचे ना ते. हं, ज्याची हं. वोटिंग तो अंदर घरात, ज्याची वोटिंग कमी तो घराच्या बाहेर. हं. आणि माझ्यासाठी ते वेगळंच ठरलं थोडंसं का मी वोटिंग असूनही बाहेर आलो. हं. तर ते काय मला समजलं नाही ते त्याच्याबद्दल काहून काढलं मग? ओके. घरात तू टोळी ग्रुपचा सदस्य होतास. पण या ग्रुपला ना बाहेर खूप ट्रोल केलं गेलंय सोशल मीडियावर म्हणा किंवा बाहेरही पब्लिक पोलमध्ये त्यांच्याविषयीचं मत एवढं चांगलं नाहीये. पण तुझ्याविषयी मत चांगलं होतं. पण तू त्यांच्यासोबत राहिला आहेस. तर तुझं काय म्हणणं आहे? तू 24 तास त्यांच्यासोबत होतास. पण त्यांच्याविषयी जे दाखवलं जातंय जे किंवा जे दिसतंय, जे आम्हाला शोमध्ये दिसतंय ते चुकीचं आहे, की खरंच ती लोकं चुकीची वागतायत, की लोकं जे समजतायत ते चुकीचं आहे? तुझं काय मत आहे? पहिली गोष्ट तर मी समजा पहिला शो उतरलो होतो या खेळायला म्हणजे बिग बॉस मराठीचा. हं, आणि हं. याच्या आधी मी कोणता शो बघितला नव्हता ना बिग बॉस मराठी बघितला होता. हं, हं. कारण की माझी जर्नी अशी आहे की मी हमाली काम करतो आणि बॉडी बिल्डिंगची. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण म्हणजे टाइम शेड्यूल माझा बिझी होता. हं. आणि अचानक फोन आला होता आणि जेव्हा मी बिग बॉस मराठीच्या घरात गेलो होतो तर सगळ्यात पहिले समजा तर या माया जी थोडीच होती. विशाल म्हणजे मागच्या हिंदी करून आला होता तो. अनुश्री रियालिटी शो करून आली होती. रुचिता बी रियालिटी शो करून आली होती. मीच होतो एकटा का मी शो नव्हतो करून आलो. मला एकटं नॉलेज नव्हतं या गोष्टीला. हं. शोमध्ये करायचं काय करावं लागते. आणि हे जे बाकीचे खेळले तर मला असं वाटतं ते गेम खेळू राहिले होते. आणि मला तर काहीच माहीत नव्हतं. जेव्हा बाहेर आल्यावर माहीत पडलं का भाई हे गेमची हिशोबाने खेळू राहिले. हं. ओके. म्हणजे तुझंही असं मत आहे, की ती लोकं आता पण आता बाहेर आल्यावर तुझं मत बदललंय का? असं म्हणणं आहे का तुझं? बाहेर त्यांच्याविषयी? आलं मला एक एवढं माहिती आहे का मी जे जसा गेलो होतो घराच्या बाहेर हं, हं, होतो मी हं. सेम तिथं वागलो आणि मी जे होतं चूक होती तर चूकच होती माझ्यासाठी. आणि जे खरी होतं ते खरीच होतं. ते टोळी असो का मग काही असो. मायाला मुद्दा ठाम राह. टोळी हं. चुकली तर त्याची टोळीच्या विरोधात जावं. हं. आणि घरात कोणी बी चोरी केली तर त्याच्या विरोधात मी जावं. कारण हं. तू चोरी केली पाहिजे चोरी आहे ते. हं. ते अंडे चोर का तू चाबी चोर किंवा राशन चोर. हं. पण घरात सगळ्यात जास्त ओरडा टोळीमधलेच दोघी अनुश्री आणि रुचिताला पडलाय आत्तापर्यंत. त्यांचा हं. खेळ तुला कसा वाटतो? त्या योग्य खेळतायत किंवा त्या चुकतायत किंवा त्यांना चुकीचं दाखवलं जातंय असं तुला वाटतं? कारण 24 तास त्यांच्यासोबत होतास गेले काही दिवस. तर तुझं काय मत आहे आता त्यांच्याविषयी? अनुश्रीच्या बाबतीत गोष्ट केली तर अनुश्री पहिले 2 आठवडे 2-3 आठवडे हं. ती घराच्या सदस्याच्या खिलाफत जायची पहिले. हं. घराच्या खिलाफत जायची. हं. नंतर तिला गेम थोडं कळायला लागला आणि ते मग तिने चेंज केलं का नाही बा असं वागल्यानं आपल्या धक्क्यात बोललं जाते किंवा बाहेर काहीतरी आपली पर्सनॅलिटी वेगळी दिसत राहते. हं, तर हं. तिने चेंज केली आणि मग नंतर ते भाऊच्या धक्क्याची तारीख तू अनुश्री खरंच चेंज झालेली आहे. हं. राहिलं रुचिताची पर्सनॅलिटी थोडी वेगळी आहे.
पण ते एक गोष्ट आम्ही जेव्हा चुकते मी तेव्हा बोलतो आम्ही, जसं की तिच्या तोंडातून कोणता घाण शब्द निघते किंवा कोणाला उतरून बोलते किंवा वैमानाच्या हिशोबाने बोलून घेते, पुन्हा वय वयस्कर माणूस त्याचे म्हणजे अरे तुझे बोलणार. तर ह्या गोष्टी तिनं म्हणजे हँडल केला तिने का नाही बुवा, दादा म्हणजे मला विचारे आता मी तर माझी बहीणच होती. तर माय कुठं चुकलं म्हणजे गोष्ट आता मी तिला सांगू काय हे असं असं झालं बाई, कारण की ह्या गोष्टी आपल्या तोंडातून चांगल्या मिळतात. आणि ते मागच्या वेळी राकेश बापटच्या बरेच बी झालं होतं की आपण म्हटलं तर तू सॉरी म्हण, कारण की आपल्या तोंडातूनच गलत शब्द निघाला ते बोलायला नाही पाहिजे. तर ते हर हर हफ्ती आपली जे चेंज होते ते चेंज करत आहे, थोडी थोडी करत आपण होत आहे बाई. पण आता ते रुचिता आणि विशालचं प्रकरण पण गाजतंय सध्या. म्हणजे अगदी लव्ह अँगल वगैरे चालू आहे असं म्हणजे बहुतेकांनी त्यांना त्याच्यावरही टीका केली आहे. सो त्यांच्याशी तू ह्याबद्दल बोलला होतास किंवा तू त्यांच्याशी तुमच्या ह्याच्यावर काही चर्चा झाली होती का? की ते गेम खेळतायत फक्त या शोसाठी असं तुला वाटतंय? ते काय झालं मी विचारलं होतं त्या गोष्टीसाठी, एक तर फ्रेंड आहे का तुम्ही क्लिअर करा म्हटलं, मीच कन्फ्युज आहे म्हटलं तुमच्यामध्ये. फ्रेंड आहे काय म्हणजे लव्ह आहे त्याला. तर ते त्यावेळेस कसं आहे गेमच्या हिशोबाने खेळले ते. आणि मला असं वाटतंय का ते रुचिता तेवढी समजदार पोरगी आहे आणि विशाल म्हणजे किती वयस्कर आहे तर त्या हिशोबाने रुचिताला पण समजते. ते गेमच्या हिशोबाने खेळले पण काही केलं. अच्छा, म्हणजे ते गेमच खेळतायत. ते खरं तसं काही नाही असं तुला खरं काही वाटतंय? नाही. आणि आता मी सांगू नाही शकत या गोष्टी. कसं आहे आपण एवढं अंदर नाही घुसू शकत ना कुणाच्या पर्सनल चीजमध्ये. जेवढं वाटलं होतं मला तेवढं ठीक वाटे. पण ते फ्रेंडली होते पण. मी जोपर्यंत होतो फ्रेंडली. बरं. अजून एक तुमच्यात ग्रुप निर्माण झालाय तो म्हणजे काटा ग्रुप. सो त्यांच्याकडे तू कसं बघतोस? काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी किंवा काय वाटतं तुला? कसे आहेत ते स्पर्धक? आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे का ते हो. ते वेगळी आपापली पर्सनॅलिटी राहते त्याच्या हिशोबाने खेळू राहिले. सगळेजण आता खुलले होते सगळे. पहिले तर 2 आठवडे सगळे दबून होते का काय कसं करायचं मलाच माहित होतं. मी हळूहळू सगळ्या लोकांकडून शिकलो कारण की याच्यात सगळ्यांचा तजुर्बा होता. नॉलेज होतं यायला. मला तर पहिली गोष्ट याच्यावरून नॉलेज दिलं होतं कारण की या शोमध्ये करायचं काय लागते. कारण की आपली पर्सनॅलिटी आहे ते म्हणजे साधी सिंपल पर्सनॅलिटी आहे. कोणाला उतरून नाही बोलत. अगर काही झगडा वगैरे झाला, काही झालं ते आपण 2 शब्द उतरून बोलतो तर ते वाईट दिसते बाहेर. तर मी तेच शिकलो का इथं करायचं काय लागते, मुद्दे कसे म्हणायला लागते, काय करायचे. मी याच्यावरून शिकलो आणि इथे जे काटा ग्रुप आहे ते बी त्याचे मुद्दे वगैरे किंवा त्याचे प्लॅन ते दिसूनच येऊन राहिले आता. चांगले खेळतही आहे. ओके. पण ना एक अजून एक लक्षात आलं सुरुवातीच्या एपिसोड पासून आहे ना, सागर कारंडे तुला सतत टार्गेट करत होते, की तुला मुद्दे मांडता येत नाही, तुला बोलता येत नाही. म्हणजे प्रभूला जरी प्रभूला बोलता येतं, पण त्याला त्याचे मुद्दे जरी योग्य नसले तरी त्याला बोलता येतं म्हणून ते त्याला सपोर्ट करायचे. पण तुला सपोर्ट नाही करायचे. सो ह्याच्यावर त्यांची कधी बोललास का? किंवा जे आम्हाला दाखवण्यात नाही आलं किंवा तुला काय वाटतं सागर कारंडे काय त्या घरात रोल प्ले करतात? सागर दादा म्हणजे माणूस असा होता की मला खरंच एक वेळा जो तुमचा शो ना उमेदवारीची व्यक्ती हे कायच्यासाठी होतं की रोशन मला खरंच मुद्दे मांडले शिक. मी त्याला माहीतच नव्हतं मला मुद्दे कसे म्हणा. मुद्दे म्हणजे कोणाच्या ह्याच्यावर भांडा लागते म्हणे कसं म्हणजे कोणतं तुला वाटलं जिथं चूक आहे तर तिथं चूक ते क्लिअर करायची म्हणे. मग मला समजलं आणि त्याच्यासमोर तो मी मुद्दे मांडत गेलो. नंतर त्याने विचारलो की सागरता मी काही चेंज केलं का मी मुद्दे बोलत आहे का मांडत आहे का बरं तू प्रॉपर चालला म्हणे बस असंच भेट म्हणे असंच कर म्हणे. आणि बाकी काय म्हणे या 24 तासात जे आता बिग बॉस वाले 24 तास होते आम्ही 24 तास राहतो. तुम्हाला 1.5 तास दाखवते. तर आम्ही या 24 तासात जे काही करतो तर त्याला बी थोडं बिग बॉस वाले टाकवते काय कोणाचं काय करतात. आम्ही म्हणजे असं नाही का 24 तासात गुच्चाप बसत असतो. गुच्चाप करत नाही काही ना काही बोलतोच आम्ही काही ना काही चालूच राहते आमचं सागरदा मी की सचिन दादा सगळेजण काही ना काही चालू असतो आमचं. पण आता ते आम्ही जो बाहेर आलो तर मला असं वाटतं ह्यावेळेस तर मी काहीतरी केलं होतं काहीतरी बोललो होतो ते दिसलं नाही मला थोडं वाईट वाटते. कारण एवढी मोठी जे विदर्भाची जनता आहे ते पाहत होती का रोशन भजनगत नेमकं करून काय राहिलं तिथे म्हणजे काय करताय काय बोलत आहे. थोडं मला असं वाटतं का मी तिथे दिसायला पाहिजे होतं तिथे दाखवले पाहिजे कधी लोकांचं एवढं प्रेम होतं माझ्या. पण आता घरात राखी पण आली आहे. सो तिच्याविषयीचं काय मत बनलं? जितके दिवस तुम्ही एकत्र होतात आणि काय कसं होतं तुमचं बॉन्डिंग? माझ्या बॉन्डिंग कसं होतं राखी म्हणजे कसं आता माझ्यासाठी सगळेजण सेलिब्रिटी जसे दीपाली ताई राकेश बापट विशालला ठीक आहे मी पहिले ओळखतो नाही पण राकेश बापट जशी दीपाली ताई आहे अजून कोण होती सागर दादा आणि मग राखी हे सावंत हे मी येले सोशल मीडियावर टीव्ही वगैरे पाहत जाऊ. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम मी जेव्हा गेलो होतो घरात असं वाटतं यार एवढे मोठे सेलिब्रिटी आणि कुठेतरी मन काय एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी समोर आपल्याला कसं बोलायचं काय बोलायचं तर मी तर साधा माणूस पडलो त्याच्यात.
आणि नंतर हळूहळू त्याचे संबंध चांगले होत गेले. पहिला हप्ता आठवडा आमचा थोडा भारी गेला होता मध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात रोशन भाऊ म्हणजे सगळे बोलायला चालायला लागले. सगळ्यांसंग संबंध चांगले झाले. मग नंतर राखी सावंत आली होती वाईल्ड कार्ड म्हणून. तेव्हा सगळ्याचीच म्हणजे थोडं असं वाटलं की राखी सावंत आहे हे. ते शो लय खतरनाक करते असं तर पहिली अफवा चालली होती. तर नंतर आता मग कळलं राखी सावंत आहे खतरनाक पाहिजे. म्हटलं हे भांडण मग हे करते डेंजर करते बाई. नंतर माझ्या थोडंसं 2-2 गोष्टी झाल्या होत्या. पण तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे. ते नाही भांडण्याची नाही आहे. तिची रिअल पर्सनॅलिटी आम्ही आता जे पाहिली जेव्हा जेवण वगैरे बनवते ना तेव्हा दोन्ही टीमचं जेवण बनवते सगळ्या घराला जेवण चालते आणि एवढं प्रेमाने करून घालते का काही काहीच नाही झालं असं वाटते त्या घरात तिच्या समोर काहीच नाही. तर ते असं वाटते मला ते पर्सनॅलिटी रिअल पर्सनॅलिटी जेव्हा राहते ना किचन मध्ये दिसते आम्हाला बनवताना स्वयंपाक सगळ्याला 2-2 भाज्या घे सगळ्यात म्हणजे राग असो काही सोबत स्वयंपाक कधी कुणाला उपाशी नाही मारा सगळ्याला मस्त प्रॉपर टीम घालते. नंतर तिथं ते गेम आहे बाकी ते गेम ते बिग बॉस मराठी आता आले आहे त्याच्या एका शो बी खेळला ते सगळं लय नॉलेज आहे त्या पहिला. तन्वी कोलते जी सतत तुला तू माझा भाऊ आहेस तू माझा भाऊ आहेस असं म्हणायची तिच्याबद्दल तुझं मत काय आहे? कशी आहे ती प्लेयर? रुचिता माझ्यासाठी मी जेव्हा पहिला दिवस आलो होतो तर तिला असं वाटलं की जनवनी ते म्हणे तर तू माझ्या बाबासारखं दिसतं आणि खरंच मी जेव्हा बाहेरून पाहिलं तर तिच्या बाबाची थोडे चेहऱ्यावर ते आणि माझा स्वभाव थोडा वेगळा होता. ते म्हणजे माझ्या बाबासारखं फुलाफाला आहे रे तू म्हणे. आणि ते तेव्हापासून आम्ही जनरली करेक्ट करतो बहीण भावाचं नातं होतं आणि असं आमच्या दोघात काही वाद नव्हता विवाद नव्हता. ती मला शिकवत गेली होती का गोष्टीला बोल इथं बोल तिथं बोल आणि माझे इंग्लिशच नाही बाकी इंग्लिश हे तर ते शब्द मला समजेल मग ते विचारू यार काय रुचिता हे काय म्हटलं रे ना मला मग ते सांगायचं मराठीत काही असं बोलणार असं. पण आमचं बॉन्ड चांगलं होतं जनरली काय जो बहीण भावाचं नातं होतं तर तिथंही आहे तर बाहेर बी आमचा तसंच आहे. नाही मी रुचिता विषयी नाही विचारलं मी तन्वी विषयी विचारलं की तन्वी आणि तुझा बॉन्ड कसा होता? तन्वी कोलते आणि तुझा बॉन्ड. माझ्या तन्वी कोलतेचा बॉन्ड चांगला होता. जेव्हा आम्ही एका टीम मध्ये होतो जेव्हा आम्ही आमचा टोळी टीम मध्ये होती आणि एक हप्त्यानंतर ती टोळी सोडली ना त्याच्यानंतर तरी काही माझा बॉन्ड चांगला होता ना घरात जेन्युअली माझ्या सगळ्या जरी टोळीची व्यक्ती होती नाही पण माझ्या टोळी सोडल्यावर बॉन्ड चांगला होता. माझ्या टोळीतल्या लोकांचं पट्ट नाही द्यायचं सांग पण माझ्याबरोबर ह्या घरातल्या सगळ्या लोक सांग बॉन्ड चांगला होता. रोशन भजनकर म्हणजे असं नव्हतं कोणी दुश्मन आहे त्याच्यात तर हा माझा दुश्मन आहे बोलणार नाही. मी सगळ्या सगळं बोलू सगळ्या सगळं प्रेम संबंधानं राहावं. नाही पण तन्वी सतत तुला माझा भाऊ असं म्हणायची पण ती कायमच असं तुझ्या विरोधात खेळत आली असं कुठेतरी बाहेर पाहायला मिळालं. तर तिच्याविषयी तुझं काय मत आहे नेमकं त्याबद्दल तिच्या या वागण्याबद्दल? मी नाही का डायरेक्ट कोणी कळत अगर कोणाला वाटते आपल्या नियत कोणी बहीण भाऊचं नातं बाबा माझ्यासाठी पहिलं पण आपण ते नातं पुरं करतो असं नाही का अधुरं सोडतो कारण माझ्यासाठी पेंटिंग सगळ्यासाठी सारखी आहे आणि त्याचा गेम प्लॅन मी नंतर बाहेर पाहिलं तर ते बाई मी ते गोळ्यावाला टास्क होता त्याच्यात नॉमिनेशन करत होतं त्यावेळेस पाहिलं अनुश्री आणि तन्वी बाल्कनीमध्ये बसल्या होत्या आणि तन्वी म्हणते त्याच्या का बाई हा सिंपती कार्ड खेळते आणि हमाली हमाली म्हणते. मी आजपर्यंत ह्या गेम मध्ये एक वेळा मी हमाला आहे सिंपती कार्ड खेळत आहे असं कधीच नाही म्हटलं मी ना हमालीचा विषय काढला तर मी एवढा हमाली पोते मी कधीच नाही काढलं. हे स्वतःहून म्हणून राहिले का हा हमाली सिंपती कार्ड खेळते हमाली हमाली करू या ट्रॉफी घेतला तर येईल बाहेर काढा. मला एवढं वाटलं तर तुम्ही कुणाला अगर असं भाऊ गेमसाठी कुणाला भाऊ नात्याचं जुडू नका. तुम्ही गेम खेळायचं मग गेम खेळा कोणाला असं मन नका तुटू कारण की जे बाहेर दिसते ना तुमचीच पर्सनॅलिटी खराब दिसत राहिली. मी तर ठीक आहे माझ्याचं नातं मी पुरं केलं पण तुम्हाला 3 महिने बाहेरची जी पर्सनॅलिटी ते वेगळी आहे लोकांच्या मनातून निघून जाते मग. मला असं वाटलं यार तुम्ही यार खराब केलं अरे असं नाही करायला पाहिजे कारण की नेक्स्ट टाइम कोणताही शो राहील तर मग विचार नाही करत माणूस होता यार काही नाही राहते फेक राहते अशा गोष्टी. घरात आहे ना मास्टर माइंड कोण ही एक अशी सतत चर्चा असते. घरातील मास्टर माइंड कोण? तू जर सोशल मीडिया बघशील युट्यूबवर बघशील तर जे युट्यूबर्स आहेत किंवा जे बिग बॉसचा रिव्ह्यू करणारे आहेत ते सतत ही चर्चा करत असतात की घरातला मास्टर माइंड कोण? तर तुझ्या मते घरातला मास्टर माइंड कोण आहे? विशाल आहे की राकेश बापट? या दोघांपैकी कोण आहे? म्हणजे तर असं वाटते सध्या मास्टर माइंड मध्ये विशालच आहे. त्या घरात विशाल मास्टर माइंड आहे कारण की आमच्या टोळीचं आला होता तेव्हापासून मी ओळखतो दिलं का तो मास्टर माइंड वाला आहे दिमाग सगळे गेला होता मास्टर माइंड विशालच आहे. बरं. तू कायमच म्हणजे मगाशीच तू म्हणालास की कायम मी चुकीच्या मुद्द्यांवर कायम मी आवाज उठवत राहिलोय. मग ते चोरी असो, राशनची चोरी असो, अंड्यांची चोरी असो. पण नंतरही म्हणजे आणि बऱ्याचदा चोरीमध्ये अनुश्री त्या टोळीच्याच टीमचा भाग असल्याचं दिसून आलंय. एकदा तर काटा ग्रुपही सापडला होता. पण तरीही तू टोळीमध्येच कायम राहिलास.
सो त्यामागचं कारण काय? तू का म्हणजे त्यांची साथ का नाही सोडलीस? मी आलो तेव्हा टोळीमध्ये होतो. म्हणजे आमची एक पहिल्या आठवड्यात टोळी अशी बनली नव्हती. हं. जेन्युइनली कोणी सगळेजण येत गेले, बसत गेले तिथं. आणि जो राहिला तो टोळी बनला. आता मी पहिले रुचिता बसत जावं, मग तन्वी आणि मग राधा, मग आला विशाल. विशाल मला असं वाटतं का ते तेवढीच्यासाठी यासाठी आलं का मी स्ट्रॉंग प्लेअर होतो त्याच्यासाठी. हं. म्हणजे टास्कसाठी हा व्यक्ती टास्कसाठी खतरनाक. याच्या अंगात ढोरासारखी ताकद आहे. म्हणजे म्हणजे ताकदच्या बारात एक नंबर आहे पोरगा. तो टोळीमध्ये येऊन गेला आणि मग ती टोळी जेन्युइनली बनली. पण मला काही वाटलं नव्हतं कारण मी तर नवीन होतो आणि या लोकांकडून मला शिकायचं होतं आणि शिकलो बी. जे काही मी पर्सनॅलिटी लय काही चेंज केली माहिती. म्हणजे मला मुद्दे भांडता येत होते. मुद्दे शिकलो. कुठं भांडायचं आणि हे खरी बोलणं, खोटं बोलणं हे पहिलेच माहित होतं मला. तो चुकला आहे आपल्यासाठी. जो खरा आहे तो खरा आहे. हं. आणि एक वेळा काय झालं होतं, जी चुगली पाहिली होती. मी खवळून आलो होतो. नंतर असा विचार आला, यार आपल्या घरचा व्यक्ती अगर असं कोणी चुकला, कोणी चुकली गेली, तर आपण त्याला घराच्या बाहेर थोडी काढतो किंवा आपण घराच्या बाहेर जातो थोडी. म्हटलं सर एक गलती माफ कर यार, म्हटलं एवढंही तू हे नाही म्हटलं. मी तिथेच मग माणुसकीच्या नावानं त्याची एक गोष्ट माफ होती, चुकली होती ती माफ करून टाकली. म्हटलं मी याच्या बाद सैन नाही करणार. मी सरची म्हटलं थोडीच सोडणार म्हटलं. पण हे गलती एक आहे आणि 8 आहे म्हटलं. हं. नाही मला आता माझा पुढचा प्रश्न तोच होता, की विशालची तुझ्याबद्दलची चुगली दाखवली गेली होती. तेव्हा तू आधी म्हणालास, की मी टोळी सोडतोय म्हणून आणि नंतर तू परत जॉइन केलंस. सो अनेकांना हा आश्चर्याचा धक्का होता. सो यामागचं तुझं कारण हेच होतं, की ठीक आहे एकदा चूक झाली मी माफ करतो आणि परत जॉइन करतो. तुला वाईट नाही वाटलं मनापासून, की आपला ज्याला आपण मित्र मानतो या घरात तो तसा वागला? मी मी आता मी फक्त एकच चुकली पाहिली ते आणि बाहेर तर खूप साऱ्या अशा गोष्टी पाहिल्या मी. हं. पण त्यावेळेस एकच चुकली दिसली मला, का जी महाभारत होती. आणि मला एवढं वाईट वाटे का, एवढं खराब वाटे का, जे आपले माणसं आहे आपल्या संग दिवस रात्र आपण जेवतो, खातो, बसतो, उठतो, सगळेजण संग खेळतो आणि तेच माणसं म्हणजे आपल्या बऱ्याच खिलाफात चालले. थोडं वाईट वाटे मला. पण नंतर काय होते माया मन आहे म्हणजे कसं आहे, एवढे मोठं शरीर आहे पण अंदरून मी पिघलून जाते. कोणी एवढे प्रेमाचे शब्द बोलले तर ते असं वाटते यार रोशन तू एवढंही नाही आहे. कुणाची तरी गलती माफ करायला पाहिजे. पण नंतर बाहेर येऊन पाहिलं तर मी स्वतः अपसेट झालो. का यार यानं तर माया मागं लय काही बोलले. जे लोक प्रेमाने बोलले मला तेच लोक माया खिलाफत होते. हं. ओके. अजून एक प्रश्न, की तुझ्या मते या घरातला आता बिग बॉसच्या घरात जेवढे लोकं गेलेत, त्यांच्यामधला सगळ्यात अयोग्य स्पर्धक कोण? मला तर असं वाटते एक नाही आहे त्याच्यात. म्हणजे कसं आहे, सगळेजण गेम खेळून राहिले. अयोग तर मी तर कुणालाच नाही म्हणणार. माझ्यासाठी तर सगळेजण गेम खेळून राहिले असं कोणीच नाही वाटत मला. बरं. अ, अजून एक मुद्दा चर्चेत राहिला ह्या घरातला, तो म्हणजे तुझ्या कपड्यांचा. म्हणजे मला वाटतं त्याच्याबद्दल आहे ना कोणीतरी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये म्हटलंच पण होतं, की हा असं म्हणतोय, की मी अत्यंत सामान्य घरातनं आहे. मी उदरनिर्वाह खूप कष्टाने करतो. मी असं-असं हमालीचं काम करतो आणि माझं घर चालवतोय. जे काही मला कोणालाही प्राउड प्राउड करता येत नाही त्याच्याबद्दल, की मी असं करून माझं घर चालवतो. पण ह्याचे कपडे चांगले आहेत. सो असं हे सतत एक ही चुगली मी एक नाही दोनदा का झाली आहे. पण तरीही तुझ्या कपड्यांवर हा बाहेरही मुद्दा राहिलाय. असं नाहीये की फक्त घरातच हे बोललं गेलं. बाहेरही हं, काही रिव्ह्यूवरती हा रिव्ह्यू केला आहे. पण ह्याचं श्रेय कोणाला देशील, की तुझे कपडे जे त्यांनी केलं किंवा तू जेव्हा आतमध्ये होतास, तेव्हा तुझी खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी केली. तुझं काम लोकांपर्यंत पोहोचवलं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. लोकांना तुला वोट करायला ज्यांनी मदत केली. तर ती कोण होती तुझी टीम आणि त्यांच्याविषयी तू काय सांगशील? तर पहिली गोष्ट तर मी सांगतो ना, मी जेव्हा माझ्या लग्नाची गोष्ट होती. माझ्या लग्नात मी कधी बूट नव्हतं घेतलं. पांढरं शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि मेकअप हे कधी नव्हतं केलं. हं, ते हं. त्यावेळेस लग्न मी एका ते पावडर लावून दिलं आमचं ते साधा कपडे घालून लग्न केलं होतं. हं. आणि या बिग बॉसच्या घरात जेव्हा मी आलो होतो, फर्स्ट टाइम माझ्याने कोट घालून दाखवला होता. कोणतरी म्हणजे अमरावतीतून स्पॉन्सर केलं होतं. हं, तर हं. तुझा मी तुझे कपडे पाठवतो. तर ते हं. कपडे घरी आईच्या समोर घातले. तर आई म्हणे हिरो दिसू राहिला म्हणे तू. हं, हं. आणि फर्स्ट टाइम एवढं वाटलं की अरे आपल्याला कोट वूट घालायला भेटला. त्याच्यानंतर मी घरात गेलो. घरात गेल्याच्या बाद मला माहित नव्हतं बाहेर कोण कपडे पाठवले, कोण काय कसं. वीकेंडचे कपडे म्हटलं तर सगळेजण म्हणे तुझ्या स्टायलिश कोण आहे आणि काय आहे. मला वाटलं मला काहीच माहित नाही आहे. कारण की मी जेव्हा घरात आलो तो एक अमरावतीचा होता म्हटलं. तो बाकीचं म्हटलं माहित नाही म्हटलं. पण ते सगळेजण तारीफ करी काय नाही तुझे कपडे आणि ती वेगळी दिसते म्हणे खतरनाक. आमच्या ह्याच्यात म्हणे वेगळा दिसतो म्हणे. तू जबरदस्त दिसते म्हणे. हं, हं. आणि मी रिबॉकचा धुळा कधी माझ्या लाईफमध्ये कधी नव्हता घातला.
तो रिबॉकचा जो जोडा पाहिला तर मी कॅमेरा म्हटलं यार जो बी पाठवतो खरंच म्हटलं धन्यवाद त्या लाईफ मध्ये असा कोणत्या कंपनीचा ब्रँड कंपनीचा हम्म. कोणती कंपनी होती काय आठवते? रिबॉक कंपनीचा होता जोडा तर तो घातला होता आणि मी त्याचा धन्यवाद म्हटलं टीमचा मला कपडे प्लेटचा घालायला लय खुश होतो मी म्हटलं यार एवढे पैसे कुठून आणले माझ्या घरचे पण जेव्हा मी बाहेर आलो तर मग समजलं म्हणजे काय माझी टीम होती हे आणि मला स्पॉन्सर करून आले होते आणि जनताला एकच म्हणेन का मला या अंदर घरात काहीच नव्हतं माहित का बाहेर काय चालू आहे बाहेरची दुनिया काय आहे आम्हाला इथं टायमिंग नाही माहित पडत ना दिवस रात्र नाही कळत तर बाहेर आल्यावर समजलं मला का आमची एक वेगळी टीम होती जी मला सपोर्ट करून आली होती तर रोशनले कपडे द्यायचे रोशनले ते करा आणि मी सगळ्याला धन्यवाद केला जेव्हा मला भेटली टीम आणि त्या टीम मध्ये नाव होते असलेले जरा नावं सांगशील कोण कोण होतं त्या टीम मध्ये? आमच्या टीम मध्ये ते एक अजिंक्य हा सुप्रिया हा सुमय्या प्रिया अजून हा अजिंक्य सुमय्या आणि प्रिया हे जे टीम होती आमची जेणेकरून ज्यानं पुरी मदत केली होती मला ओके. आणि जे अजून आमची एक टीम होती जे की सोशल मीडियाचे PR समोर तर ते जे होते माझे मित्र रमण आणि इथं विदर्भातले जेवढे होते क्रिएटर सगळ्यांना सपोर्ट केले होते आज मी या घराच्या बाहेरही आलो ना तर घरी आल्यावर सगळे ते दूर दूरून भेटायला आले मला सगळे जरा हे इकडल्या पोराने म्हणजे एवढे सपोर्ट केले अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलं त्यानं का सोशल मीडियावर आणि आमची PR टीम तर हे सांभाळे अजून काय ना काही प्रेरणाताई आणि प्रेरणाताई सानिका स्वप्नेल आणि प्रेरणाताई हे PR टीम सांभाळे आणि त्याच्यावर युक्त माझे मित्र होतं रमण म्हणजे पजू लय सारे होते दादू हे म्हणजे अमरावतीतले क्रिएटर किंवा विदर्भातले जेवढे क्रिएटर सगळ्यांसंग बोलून सनी हे जेव्हा मी नॉमिनेट होतो त्यावेळेस त्यानं सपोर्ट केला आणि सपोर्ट बाहेर येऊन पाहिला तर मीच अपसेट झालो होतो आणि कपडे आपल्याचं तर मी ते पाहून तर त्याने सगळ्यात पहिले फोन लावला मी म्हटलं यार कोण आहे तयार बोला म्हटलं माझा मग नंतर माहित पडलं हे होय म्हटलं धन्यवाद ताई मी माझ्या लाईफमध्ये कधी कोट नव्हता घातला तिथे या बिग बॉस मराठीच्या घरातील कोट भेटला घालायला एवढं सगळं तुमचं प्रेम भेटलं म्हटलं म्हणजे हप्त्याभराचे कपडे जे पाहिजे होते ते पण भेटलं म्हटलं. आम्ही तुझ्यामध्ये ना बिग बॉस मराठीचा विनर बघत होतो ह्यावेळी अनेक म्हणजे मीच नाही पण अनेक असे प्रेक्षक आहेत पण दुर्दैवाने तसं घडलं नाही पण तुझ्या मते रोशन ह्यावेळी बिग बॉस मराठी कोण जिंकेल असं तुला वाटतं? मला वाटते ह्या वर्षी बिग बॉस मराठीचा म्हणजे मी 3 नाव घेतो एक घेईन मी तन्वी अनुश्री आणि रुचिता. अच्छा यावेळी म्हणजे 3 मुलींपैकी कोणीतरी जिंकणार ट्रॉफी असं तुला वाटतंय? मुली एवढ्या स्ट्रॉंग आहेत यावेळी. मला असं नाही असं मी एखाद्या तरी नाही पण असं वाटतं तिघांपैकी एक होणार आहे तो कोणी येऊ शकतो. हा तेच म्हटलं म्हणजे मुलींपैकी यावेळी मुली स्ट्रॉंग आहेत असं तुझं मत आहे. हा मुली स्ट्रॉंग आहे. ओके. तुझ्या चाहत्यांना तुला काय संदेश द्यायचा? माझ्या चाहत्यांना एकच संदेश द्यायचा मी घरात होतो तेव्हा मला काहीच नव्हतं बाहेर वोटिंग काय चालू आहे मला थोडी वोटिंग करत नव्हतं म्हणून मी दोन मध्ये गेलो पण बाहेर आल्यावर मी जेव्हा एवढे लोकांचं प्रेम बघितलं आणि नंबर 1 मध्ये वोटिंगवर ठेवलं आणि त्याचा खरंच मी घरात होतो का बाहेर होतो तुमचा धन्यवाद म्हणतो किती मी धन्यवाद म्हटलं होतं जे काही मला वस्तू मिळाल्या लोकांचं प्रेम मिळालं होतं आणि बाहेर आल्यावर त्यांनी याचं भरभरून प्रेम पाहिलं होतं तर मी आधी त्या घराच्या बाहेर निघालो पण इज्जतीने निघालो आहे आणि लोकांचं मन जिंकून निघालं आहे हे सगळ्यात मोठी माझी संपत्ती माझ्यासाठी ट्रॉफी तर ठीक आहे नाही आली पण लोकांचं प्रेम जिंकून आलो आहे मी आता घरी आलो आहे पण लोक सगळे भेटायला निघाले सगळे जेन्युइनली सगळेजण म्हणतात रोशनदास तू चांगला खेळला पण इमानदारीने खेळला ना खोटं नाटं नाही बोलला नाही म्हणजे कोणाला उतरून नाही बोलला म्हणे तू अपशब्दाने बोलला म्हणजे कोणाला मी म्हटलं तेच माहिती म्हटलं पर्सनॅलिटी मी कोणाला अपशब्द आजपर्यंत घाण शब्द असं वापरत नाही म्हटलं आणि मी काही म्हटलं मी एकच का धन्यवाद तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलाय आणि तुमची जे विदर्भाचं नाव होतं अमरावती वरुड पडनेरा मी जे गाव होतं मी या गावाचं नाव रोशन केलं या पुऱ्या विदर्भाचं नाव रोशन केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्यासाठी हे सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी होती त्याची मी याचं सोनं केलं माझ्या हिशोबानं सोनं केलं ठीक आहे पण त्याचं नाव मोठं केलं मला एवढं वाटतं की नाही माझ्या पब्लिकचं नाव आपण या जनतेचं नाव मोठं केलं अजून कोणती संपत्ती पाहिजे हे सगळ्यात माझ्यासाठी संपत्ती आहे आणि याचा प्रेम जितलं हेच लई मोठी संपत्ती आहे. शेवटचा प्रश्न तुझ्या बिग बॉस मधील संपूर्ण प्रवासाचं श्रेय तू कोणाला देशील? प्रवासाचं म्हणजे मी समजलं नाही ताई. हॅलो मी
श्रेय मी माहिती आहे का कोणाला ना, हे जे माझ्या टीम होती मी सगळ्याला श्रेय देईन. पण याच्या जागी सगळ्यात जास्त मी श्रेय देईन म्हणजे आई, भाऊ, वहिनी, म्हणजे माझी लक्ष्मी आणि हे म्हणजे माझी याच्यात माझी पोरगी पण होती का बाबाला वोट करा हे करा म्हणजे हे रील बनवायला लागले होते. माझी लक्ष्मीला ती रील नव्हती बनवत ना, सोशल मीडिया होती. पण जेव्हा मी घरात गेलो त्याच्यानंतर ते स्वतः सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली आणि व्हिडिओ बनायला लागली, रील बनायला लागली. तर रोशन गौरीच्या बाबाने वोट करा हे करा ते खूप सारे रील बघितले मी. याचा श्रेय यायला जाणं येणं खूप सारी मेहनत होती मी घरात होतो. घरच्या लोकांना घेऊन. ओके. थँक्यू सो मच रोशन. तू एवढा तुझा वेळ काढून आम्हाला दिला आणि हा छान इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद आणि महाराष्ट्राला धन्यवाद म्हणेन आणि ताई तुम्ही बोलले माझ्या त्याच्यासाठी बी धन्यवाद. थँक्यू सो मच. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.